हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईनो, आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि शॉर्ट व्हिडिओला जे काही तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी। थँक्यू सर्वांचे, असंच प्रेम करत राहा। आणि इकडे बघा, देवपूजा पण झाली आणि नागोबा ते देतात ना घरी आणून मातीचे, ते बहुतेक 8 दिवस झालं आमच्या घरी आणून दिलेले होते। म्हणजे गावातलीच लोक ते आणून देतात, तर तेच नागोबा मी पुजते। 2 दिलेले असतात, तर पूजा छान अशी पाटावरती मांडली। तर पांढरी फुलं, बेल, दुर्वा, आघाडा काय आज भेटला नाही, सगळं वाहिलं, दूध, लह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवला। इकडे नाग नरसोबा म्हणजे जीवितिकाचं जे चित्र लावले ना, त्याच्या सगळ्याचीच म्हणजे टोटल सगळी पूजा करून घेतली, आरतीसुद्धा करून घेतली। आणि आज मंगळवार आहे, तर पुरणपोळ्यांचा तर मी काय स्वयंपाक केलाच नाही, पण दिंडे मात्र बनवलेले, ते पण पुढे तुमच्याशी शेअर करेन। तर अशी सुरुवात झालेली होती दिवसाची। सगळ्याच ताईंच्या मागं घाई गडबड आता असणारच आहे, म्हणजे आता ते रोजचंच देवपूजा ही हुरूप असतो तेवढंच, हा एक महिना कसा सात्विकच असतो, सगळं सात्विक असतं, त्यामुळे आपल्याला एक एनर्जी असते आणि घरात पण सगळं पॉझिटिव्ह वातावरण असतंच आणि छान वाटतं। तर इकडे बघा, अशा पद्धतीने मी घरातच अशी नागोबांची पूजा केली आणि मला काय देवळात मात्र जायला ते जमलं नाही। नागपंचमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज मंगळवार पण आहे, तुम्ही पाहिलं माझी देवपूजा झाली, जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत। कारण आज आमच्या ज्या म्हणजे आपल्या शॉपमध्ये ज्या कामाला आहेत त्या आल्याच नाहीत, म्हणजे त्या म्हणल्या मी उपवास सोडूनच येईन, मग त्या लेट आल्या। तोपर्यंत मी आधी तिला बसवलं, मग थोडा वेळ मी आले, तर सगळं क्लिनिंग, दारातलं पारुस सगळं करण्यात वेळ गेला माझा। माझून आज माझा स्वयंपाक नाहीये, तर आता फटाफट मी काय पुरणपोळी आज करणार नाहीच आहे, मी फक्त उंडे ते बनवणार आहे। अगदी वाटीभर पुरण घातलेलं आहे आणि थोडीशी कणिक वगैरे। देवपूजा करत करत माझा स्वयंपाक सुद्धा चाललेला, थोडासाच करायचा, कारण काल होता सोमवार, काल भावाचा पण उपवास होता, तर तो रात्री सोडायचा नसतो। आणि आज आहे मंगळवार, पुसलंय नाचू नकोस आदिती, तर तोही आज सोडाय, म्हणजे आज माझा मंगळवार, मग कालचा उपवास मी भावाचा कालचा सोमवार रात्री सोडला नाही, कारण भावाचा पण उपवास कालच होता। आज मंगळवार म्हणून आज पण कालचा उपवास मी आता दुपारी नाही सोडू शकत, त्यामुळे मी संध्याकाळी अगदी थोडंसं लिमिटेड स्वयंपाक करायचा आहे, तेवढा नैवेद्यापुरता झाला म्हणजे बास। उंडे जे असतात ते थोडेसे करते आणि वरण भाताचाच नैवेद्य साधा सिंपल ठीक आहे म्हटलं चालतं, आणि तेच करायचा असतो। तर तसंच आज उलटा माझा साधा म्हणण्यापेक्षा जो शास्त्रानुसार चिरू नये, कापू नये, तवा ठेवू नये त्या प्रकारचाच माझा स्वयंपाक होणार आहे। चला तर आता ते करून घेते। थोडासा रात्रीचा मसाले भात होता, तो पोरींना आता नाश्त्याला गरम करून देते, मग ते होईल नैवेद्य दाखवेपर्यंत थोडा वेळ त्यांना भूक लागलेली असते। चला मग, जसं की मी तुम्हाला बोलले, आज खूप लेट झालेला, जवळजवळ नाही म्हटलं तर हे 11चं टायमिंग आहे। कारण मला पुढे जाऊन तिथलं सगळं आवरून आपलं मेडिकल शॉप ओपन करून ते सगळं कालचा मी तुम्हाला दाखवलंच की ते करून येऊन मग हे करायचं होतं। तर सकाळी लवकर आज जागच आली नाही, काय माहिती, कंटाळा येतोय, संध्याकाळी खूप लेट होतंय ना, त्याच्यामुळे सकाळची आता जागच येईना। त्यामुळे मला खरं तर सकाळचा स्वयंपाक वगैरे म्हणजे सकाळचं रुटीन आहे व्यवस्थित, पण जरासं लेट होतं, मग गडबड होते, म्हणून खरं तर मला व्हिडिओ शूट करता येईनात, नाहीतर व्यवस्थित रुटीनचे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केले असते। पण ते गडबड होते ना, उठलं की मग लवकर जरा उठलं म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ करायचा आहे त्या दिवशी बघा, लवकर उठलं की ते व्यवस्थित कॅमेरा लावून हे करून त्यात वेळ जातोच ना, मग ते व्यवस्थित होतं। पण ते लेट उठलं म्हणजे एक्झॅक्ट टाईमवर उठलं की तो स्वयंपाक आणि ते गडबड, पोरांचे डबे, सगळं आवरणं स्कूलचं, त्याच्यामुळे मग सकाळचं काय रुटीनचं व्हिडिओ मला शेअर करता येणार। तर इकडे मी ना देवपूजा करत करत जसं की म्हटलं, म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि भात पण असा शिजवून घेतला, जास्त काही करणार नाही, कारण जसं की म्हटलं माझा पण आज मंगळवार, मिस्टर पण गेलेले, ते काय दुपारी येणार नव्हते। आदिती, अनुष्का असं काय खात नाहीत, त्याच्यामुळे म्हणजे जास्त सगळ्यात जर स्वयंपाक केला, मग भजी तळण असं काही केलं नाही। आणि खरं तर चिरायचं वगैरे नसतंच, पण तरी पण बघा, इथं खोबरं मी चिरलंच, कारण खोबरं चेचायचं होतं पण मला काय ते सापडलं नाही। पण जाऊ दे, आता लसूण खोबरं मला आमटीसाठी पाहिजे होतं म्हणून ते चिरलं। तर बऱ्याच काही अशा पद्धती असतात, आज म्हणजे लोखंडी तवा ठेवायचा नसतो, चिरायचं नसतं विळीवर, ह्याच्यावर सुरीने असं, त्यामुळे जे काही आपल्याला करायचं ना आदल्या दिवशी कट करून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं। आणि जेव्हा आपण सगळी पूजा वगैरे करतो, देवळात जाऊन सगळं म्हणजे वारुळाची पूजा किंवा नागोबाच्या देवळात वगैरे जाऊन पूजा करून आलो ना, मग नंतर आपण तवा वगैरे ठेवला तरी चालतं। तर इकडे ना माझा उपवास आहे आणि खूप लेट झालेलं, रात्रीसुद्धा मी थोडीशीच खिचडी खाल्लेली, आणि आज तर काय उपवास दुपारी जसं की म्हटलं सोडायचा नव्हता, म्हणून मी पेरू खातीये माझं काम करत करत।
कारण मग थोडी तरी एनर्जी पाहिजे, कारण चहा नुसता पिला की पित्त होतं म्हणून चहा काय पिला नाही 2 दिवसाचा उपवास. तसं तर माझं पहिलं ना पूर्ण श्रावणी असायची, जवळजवळ 3 वर्ष मी अख्खी म्हणजे श्रावणी केली. त्याच्यानंतर आता बंद केली. सगळी मला ओरडायला लागली कशाला एवढ्या लवकर ती श्रावणी वगैरे धरल्या, पण आत्ताच वय असतं करायचं ना, आत्ताच जमतं, परत कधी जमणार आहे ते, परत पुढचं कुणी वेळले म्हणून असं एक ते करायची होती म्हणून 3 वर्ष सलग मी ती केलेली होती. त्याचं उद्यापन पण केलं मी, म्हणजे तसं हे करून ते बंद केलं. तर इकडे बघा कणिक मळलेली आणि पुरण वगैरे सगळंच करून घेतलं. आज ना येळवणीची जी आमटी आहे ती अशी मिठाची केलेली, इतकी छान इतकी मस्त टेस्टी झालेली ना ताईनो, इतकी छान ती भातावर. पहिली ना आम्ही लहान होतो तेव्हा म्हणजे आमची आई तिखट पण आमटी येळवणीची करायची आणि अशी मिठाची पण करायची, तर आम्ही ती दोन्ही मिक्स करून भातात खायचं, तर ते इतकं छान लागायचं. आणि आज मी मिठाचीच केली, कारण आदिती अनुष्का म्हटलं वरणासारखी मग ती भातावर खातील, कारण माझा उपवास मिस्टर काही खात नाहीत. येळवणीची आमटी मग थोडंसं ते वरणासारखं केलं आणि ती मीच खाल्ली संध्याकाळी खरं उपवास सोडताना, कारण मलाच ती आवडत होती. आणि पुरण बघू शकताय अगदी अर्धा पावशेर नाही, वाटी एकदम बारकी वाटी असते ना तेवढंच डाळ आणि गुळ घातलेलं आणि तेच झालं. चटाचट असं बघा करून घेतलं, कारण पोळ्या करायच्या नव्हत्या. श्रावणातला पहिला जो शुक्रवार झाला ना आत्ता, त्या दिवशीच मी सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक केला, कारण पहिला शुक्रवार पण होता, मला पुरणाचे दिवे पण करायचे होते. मी वैभव लक्ष्मीचं व्रतसुद्धा मांडलं. जसं की मागच्या ह्याच्यात मी म्हटलं होतं की मला आता कोणतंच व्रत करता येणार नाही, पण झालं असं की शुक्रवार आला आणि मला ती सवय लागली ना, श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रत करते, म्हणजे आता किती वर्ष झालं ते अंगवळणी पडले, ते केलं नाही की असं कसं तरीच होतं. मी ठरवलेलं माझी गडबड होणार, माझं सगळं हे होणार, तरी पण नाही, ते मन ऐकलंच नाही. शेवटी मी काय माहिती मनात आलं आणि दुपारी सगळं आवरलं आणि पूजा मांडून घेतली, का काय माहिती मला ते असं सवय पडले वैभवलक्ष्मी व्रत करायची श्रावणातच. मग मी ते सुरुवात केलेली आहे, नाही नाही म्हणत, म्हणजे माझं व्रत आता सुरू झालेलं आहे. मग त्यामुळे त्या दिवशी मी पुरणाचा सगळा स्वयंपाक केलेला म्हणून आज जास्त पुरणाचं हे केलेलं नाही. तर आता इकडे पुरणसुद्धा करून घेतलं, भात येळवण्याची मिठाची आमटी पण झालेली आहे, जसं की तळण भजी काही वरण बटाट्याची भाजी काही केलेलं नाही, कारण आता सण सगळे येतात, रक्षाबंधन आलं हे ते, परत पुरणपोळ्या ह्या होतात. म्हणजे श्रावण महिना असा आहे की ते 3-4 वेळा तर पुरण होतंच. आणि आमच्या इकडे तर पद्धत आहे दर शुक्रवारीच पुरण घालायचं, म्हणजे मी नाही घालत पण आमच्या इकडे सासरी पद्धत आहे दर शुक्रवारी पुरण घालायचं आणि ते पुरणाचे दिवे करून मुलांना ओवाळायचं. तर मी आता पहिल्या शुक्रवारी, कारण नंतर आपल्या लेडीजचं माहिती आहे प्रॉब्लेम असतात, काय होतं आणि कुठं गेलं देवाला गेलं काय झालं तर मग ते राहिलं की राहिलं, म्हणून पहिल्या शुक्रवारी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करून म्हणजे देवीला आपलं नैवेद्य. श्रावणात कोणत्याही तुम्ही मंगळवारी शुक्रवारी कोणत्याही ना एक स्पेशल देवीसाठी पुरणपोळीचा म्हणून नैवेद्य करायचाच. आणि शुक्रवारी आपल्या जर घरात मूर्ती असेल कुठल्या लक्ष्मीची वगैरे, तर साधी पूजा मांडली, कुठली पोती वगैरे महालक्ष्मीची कहाणी वगैरे वाचायची, पण अशी मूर्ती असेल तर वेगळं असं पोती म्हणजे सॉरी पूजा वगैरे मांडून ना शुक्रवारची व्यवस्थित असं म्हणजे पूजा करायची. कोणतीही, मी म्हणत नाही की वैभवलक्ष्मीची, ज्या ताईंनी वैभवलक्ष्मी व्रत केलेलं आहे त्यांचं तर झालंच, पण ज्यांना जमत नाही त्यांनी लक्ष्मीची 4 शुक्रवार 5 शुक्रवार श्रावणातले जेवढे पडतात तेवढी लक्ष्मीची सेवा म्हणजे श्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टकम हे म्हणून लक्ष्मीची वेगळी पूजा केली, तुपाचा दिवा वगैरे आरती, तरीसुद्धा सेवा केल्यासारखी होती. बरेच जण उपवास पण करतात शुक्रवार मंगळवार असं. तर आता बघा इकडे जसं की म्हटलं पुरणाच्या पोळ्या तर नाही पण दिंडे करून घेतले, आणि अशा पद्धतीने दिंडे म्हणजे ह्याच्या आधी मी मला वाटते मागच्या 2-3 वर्षात डायरेक्ट पोळ्याच केलेल्या, दिंडे वगैरे केले नव्हते. पण आज गडबड झाली म्हणून म्हटलं चला उरकून घ्यायसाठी खरं तर मी दिंडे बनवले, पण प्रॉपर जे म्हणतात ना पारंपरिक प्रमाणे, म्हणजे न चिरणं न कापणं, तर तशा पद्धतीने झाले. आणि जर छोटे छोटे करायचे तर ते माझ्याकडून मोठे मोठे झाले, पण खूप छान ते उकडल्यानंतर ना अगदी मस्त लागले बरं का, तूप टाकून छान लागले, खाल्ले पोरीनी पण खाल्ले. आणि 5च बनवले, एक तिकडं मंदिरात जे नागोबाचं मंदिर असतं ना तिकडं दिला नैवेद्य, आणि घरात 2 दाखवले नैवेद्य, आणि नंतर 2 जी फळं असतात ना वरण फळं आपण म्हणतो ते सुद्धा करून घेतले, ते पण छान लागते. आई माझी सगळं हे असं बनवायची, मला माहीत आहे सगळं, कोण पुरणाचं बनवतं, कोणाच्याकडं पद्धत असली ना तर बघा ह्याचं नारळाचं आपलं म्हणजे आपण जे मोदकाला करतो ना नारळाच्या गुळ खोबऱ्याचं त्याचे पण करतात. तर इकडे बघा मस्त असं हे सगळं झालं आणि असं उकडून पण घेतलं छान, एक 10-15 मिनटं, जास्त पण उकडायचं नाही म्हणजे वातड होत नाही आणि कमी पण उकडायचं नाही, बरोबर टायमिंगशीर उकडलं ना कोणतीही गोष्ट उकडीची तर ती अशी मऊ लुसलुशीत होते. तर
त्याच्यानंतर बघा आता झालं माझं सगळं आणि मी आता भांडी वगैरे सगळं क्लीन करून घेते. आता कसं झाले, थोडी जरी भांडी पडली चटकन घासावी लागतात, नाहीतर ढीक साठवून चालत नाही, कारण मी घरातच नसते तर ढीक कसा साठवणार ना. तर आता असाच बघा छोटे छोटे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करत जाईन. हा पण केलेलाच आहे. आता घरातलं आवरून घेते, नंतर परत जावा, परत या. सतत माझ्या दिवसातनं 15 फेरे होतात, पुढे जा मागे जा, पुढे जा मागे जा. आणि ते मला आता बरं झालंय असं पुढे जा मागे जा करण्यात ना. आधी तर घरातली कामं होतीच, मी नेहमी ॲक्टिव्हच राहण्याचा प्रयत्न करते, कधी मला आळसही येत नाही. आणि बऱ्याच त्यांचं कमेंट असते की दुपारची झोप, तर दुपारची झोप ही मला माहीतच नाही. मी पहिले पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं की दुपारची झोप म्हणजे नसतेच. मला दुपारी झोपायला आवडत पण नाही आणि कुणी झोपलेलं पण आवडत नाही, मी पण झोपत नाही. कधीतरी खूप अगदी वर्षानुवर्ष असं कधीतरी असं असतं की दुपारी झोप, पण मला दुपारचे झोपलं ना तर असं कसं तरी होतं, म्हणजे म्हणतात ना धडकी धसकी भरल्यागत, म्हणून मी ते झोपायचं हे करत नाही. तर इथे बाहेर ना जाऊ उभी होती, तिच्याशी गप्पा मारत मारत मी सगळ्या गोष्टी बघा क्लीन केल्या. घरं तर किती पसा, मला तर सध्या माझी इतकी धावपळ चालू आहे ना. दीड नाही, 1 महिना पण नाही झाला, पण आता काय करू, ॲडजस्ट करावं लागते. तर का नाही, म्हणजे काल डीमार्टला मी गेलेले, तर भरपूर सारं सामान आणलेलं आहे, सगळी ग्रोसरी भरलेली आहे. आता इतकी ग्रोसरी म्हणजे भरलेली आहे, सगळं किराणा भरला एवढा की 1-2 महिने म्हणजे आता गणपतीचा सण किंवा दसरा हे सगळं त्यात निघेल एवढं. काल मी सगळं सामान डीमार्टमधून घेऊन आले. तर काल मी सातारा गेले ना, तर असंच आम्ही नेहमी म्हणते की काम असेल तर मग गेल्यावर ते बरं पडतं आणायला. तर आता इथे बघा कॅमेरा असाच चालू आणि पुढून आदितीचा फोन आला, कारण मी आता आपल्या ज्या फार्मसीच्या त्या आल्या नव्हत्या, म्हणजे आपल्या कामाला आहेत त्या आल्या नव्हत्या, म्हणून मी आदितीला पुढं बसून ये जा करून तो स्वयंपाक कसा तरी देवपूजा स्वयंपाक कंप्लीट केला पुढं मागं. तर इथे ना कॅमेरा चालू आणि मी आता पुढं गेलेली आणि परत आले तर माझ्या लक्षात आलं की जवळजवळ 5-7 मिनटं कॅमेरा असाच चालू पडलेला आणि असंच कामाचं होतंय. म्हणजे त्या आल्या की काही मला टेन्शन नसतं, ज्या आपल्यात कामाला आहेत त्या, पण त्या जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत मग असं येत नाही मी तशी मागं दुकान आपलं उघडं ठेवून. पण आज माझा सगळा स्वयंपाक देवपूजा त्याच्यासाठी ना मी तशीच, म्हणजे आदिती अनुष्काला सुट्टी होती पंचमीची, मग त्याच्यामुळं मी पुढं मागं असं करत होते. तर इकडे बघा किती उशीर तो कॅमेरा तसा चालू राहिला. आणि आता आले मी आणि 10-12 मिनिटातच बघा एकदम लुसलुशीत दिंडी अशी एकदम उकडून झालते बघा, मस्त असे, खरंच खूप छान लुसलुशीत झालेली. आपण कोणताही पदार्थ उकडून घेतो ना तेव्हा ती उकडण्याचं एक टायमिंग आपल्याला एक्झॅक्ट समजलं पाहिजे, तेव्हा तो उकडीचा पदार्थ एकदम छान होतो. जसं की म्हटलं, जास्त उकडलं की वातड होतं, कमी उकडलं की कच्चं राहतं. मध्यम असं लुसलुशीत होण्यासाठी ते टायमिंग हे असतं. तर आता छोट्याशा ताटात नैवेद्य भरला, म्हणजे जे काही मी मिठाची येळवण्याची आमटी, भाताची मूद आणि हे 2 दिंडे आणि ती फळं आहेत ना त्याचंच आता नैवेद्य सगळीकडे दाखवून घेते. आणि नैवेद्य दाखवून झाला. व्हिडिओचा सुद्धा मी ताईंनो इथेच एंड करते. सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींना बाय.